शंकर म्हणायला लागले, कुणाचीही झोप मोडण्याचं पाप मोठं असतं म्हणे. एखादा मनुष्य काम करून झोपलेला आहे, त्या झोपलेल्या मनुष्याला उठवणं पाप सांगितलेले, आणि एखाद्या झोपाळ्याला उठवणं म्हणजे पुण्य सांगितलेले. काही काही माणसाला फार झोपायची सवय पहा, इतके झोपाळू माणसं. एक माणूस नुसता झोपीची आवड, त्याला फक्त झोपायचं, जेवलं की झोपायचं, जेवलं की झोपायचं, जेवलं की झोपायचं, रात्री झोपायचं, सकाळी झोपायचं, दुपारी झोपायचं. त्याला जेवणाची सुद्धा आवड नाही, इतकी झोपण्याची आवड. असंच तो झोपी गेला महाराज. सायंकाळीच झोपी गेला 6-7 वाजता. झोपल्यानंतर रात्र गेली, सकाळ झाली, दुपार आली, आणि पुन्हा सायंकाळ आली, संध्याकाळ दुसरी. बायकोनं सांगितलं, अहो उठा उठा उठा, सकाळ झाली काय म्हणला. नाही नाही, दुसरी रात्र आली, आता उठा. मग आता दुसरी रात्र आली, कशाला उठवलीस म्हणला, आता पुन्हा सकाळ येणारच आहे की. इतके काही काही माणसं झोपाळू. जास्त झोपणाऱ्याला उठवणं हे पुण्याचं कार्य आहे, आणि जो श्रम करून कार्य करून झोपलेला आहे त्याला उठवणं हे पाप सांगितलेलं आहे. आणि म्हणून यज्ञ करणं तर अति आवश्यक आहे. मग भगवान विष्णूला कसं उठवावं. अहो मोठं